1 ऑक्टोबर पासून तुमच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारे काही मोठे बदल लागू झालेत आणि ते जाणून घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असणार आहे. हे बदल रेल्वे प्रवासापासून ते पेन्शन गुंतवणुकीपर्यंत ते डिजिटल पेमेंट्स पासून ऑनलाईन गेमिंग पर्यंत असणार आहेत. रेल्वे प्रवासाने IRCTC वर एजंट आणि दलाल आधीच मोठ्या प्रमाणावर तिकीट बुक करत असल्याने सामान्य प्रवाशांना अडचण येत होती. पण आता सुरुवातीचे 15 मिनिटं एजंट तिकीट बुक करू शकणार नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट मिळण्याची संधी मिळेल. त्याच सोबत आता बोलूया पेन्शन गुंतवणुकीबद्दल. नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये नवीन मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क लागू होतं. यामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचारी, कॉर्पोरेट व्यावसायिक आणि गिग वर्कर्स हे एकाच पॅन नंबरद्वारे अनेक पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील. म्हणजे गुंतवणूक अधिक लवचिक आणि तुमच्या सोयीनुसार होईल. त्यासोबतच डिजिटल पेमेंट क्षेत्रातील महत्त्वाचा बदल झालाय. आता UPI वरील रिक्वेस्ट फॉर मनी हे फीचर बंद करण्यात आले. याचा अनेकदा फसवणुकीसाठी वापर केला जात होता. त्यामुळे आता गुगल पे, फोन पे, पेटीएम सारख्या ऍप्सवर ही सुविधा मिळणार नाही आणि तुमचे व्यवहार आणखीन सुरक्षित होणार आहे. आणि शेवटी येतो ऑनलाईन गेमिंग मधला बदल. सरकारने आता या क्षेत्रातील कडक नियम लागू केलेत. यामुळे गेमिंग कंपन्यांवर लक्ष ठेवले जाणार असून बनावट ऍप्स आणि फसवणुकीवर कारवाई होईल. त्यामुळे खेळाडूंना सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणाचा अनुभव मिळेल. तर हे बदल फक्त कागदपत्री नाहीत, तर तुमच्या खिशावर आणि जीवनशैलीवर थेट परिणाम करणारे आहेत. रेल्वे प्रवास, गुंतवणूक, ऑनलाईन पेमेंट किंवा गेमिंग काहीही असो, आता हे नवीन नियम लक्षात ठेवावे लागतील. अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं.